प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळेला एएचएन न्यूजची टीम नंदनवन परिसरामध्ये असणाऱ्या शिवनगर या भागामध्ये आहे, ज्या ठिकाणी मकर संक्रांतीचा कार्यक्रम या परिसरातील महिला मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा करतात आहे। महाराष्ट्र म्हटलं की अनेक सण येतात आणि त्या सणामध्ये सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांतीचा हा सण असतो। मकर संक्रांतीचा हा जो सण असतो तो विशेषतः महिला या साजरा करीत असतात, कारण या मकर संक्रांतीला महिलांची फार चंगळ असते, कारण त्यांना उखाणं घ्यायचं असते, तिळगुळ द्यायचं असते, वाण द्यायचं असते आणि एकूणच सामाजिक भावना जी आहे ही जोपासण्याचं काम संबंध महिला करतात आहे। काही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ताई, मला सांगा कशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला, काय माहिती देता? तर आपण आता काही महिलांशी बातचीत करूया। मला सांगा मॅडम, आज ज्या पद्धतीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, करण्याच्या मागचा नेमका उद्देश काय आहे? या मागचा उद्देश आमचा असा आहे की सर्व महिला एकत्र यावा, त्यांची रागाची भावना, मत्सर जो आहे तो लोप पावा आणि त्या एकत्रपणे राहाव्या, एक प्रेमळ वातावरण असावं, यासाठी आम्ही हा अट्टाहास करतो आहोत। हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही साजरा करतो आहोत। कार्यक्रम हा साजरा करता तर काय उखाणं घेता आपण? देवादेव महादेव, देवादेव महादेव, पार्वती त्यांची संगिनी, प्रशांतरावांचं नाव घेते, आहे मी त्यांची अर्धांगिनी। देश तसा वेश, खान तशी माती, संजयराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती। साडी घालते जरीची, पदर घेते साधा, गणेशराव कृष्ण, मी त्यांची राधा। मला ह्या संक्रांतीच्या कार्यक्रमाबद्दल आजच्या धावपळीच्या युगामध्ये महिलांना वेळ नसतो, म्हणजे व्यक्ती कसं हळदीकुंकवाचा कार्यक्रम करायचा, त्या निमित्ताने आम्ही शिवनगरच्या सगळं रहिवासी आणि महिलांनी हा म्हणजे विचार केला की आपण सर्व महिलांना एकत्र कसे आणायचे। या आम्ही सामूहिक हळदीकुंकवाच्या निमित्ताने सर्व मैत्रिणी एकत्र झालो आहोत। अंगणात आहे तुळस, तुळशीजवळ लावते दिवा, स्वप्नेल रावांसारखा पती मला जन्मोजन्मी हवा। सोन्याच्या देवपाटाला अवतीभोवती आरशे आणि हनुमंतराव दिसतात प्रभू रामचंद्रासारखे। आई वडिलासारखी, हो, आई वडिलासारखी नसते माया, पुरुषोत्तमाचं नाव घेते मकर संक्रांतीला नको। सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, राजेंद्राचं नाव घेते खास तुमच्यासाठी। सुमसुमराचं झाडुमराचं, शीतभाताची कळीताकाची, रुखवंत आलं पाटलाच दायरी उघडून पाहते, नानापरी नाव घ्या नाव, नाव काय फुकाचं, हळदी कुंकाचे लावते बोटं, प्रशांतरावांचं नाव घेते सर्वात मोठं। चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, जयंतरावाचं नाव घेते लक्ष द्या इकडे। 10तून 10 गेले बाकी राहिले शून्य, रूपचंद पती मिळून हेच माझे पुण्य। शेगावचे गजानन, शिर्डीचे साई, मयुरेश रावांचं नाव घेते आयन्सची आई। पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला, स्त्री जन्म घातला संतोषरावासाठी। एक पाव खोवा एक पाव रवा, संजयरावांचं नाव घेते 1000 रुपये ठेवा। घेते ना। जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, आशिषरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने। हळदी कुंकवाचे निमंत्रण आले आज, कैलासरावांचं नाव घेते कुंकू लावते लाल। मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेर, सागररावांचे नाव घेते नाही सौभाग्याचे वाटते, सौभाग्याचे वाण। महादेवाच्या पिंडीला बेलवाती वाकून, शंकररावचे नाव घेते सर्वांचा मान राखून। सोने की सायकल चांदी की सीट, चल मेरी रौनक डबल सीट। अक्षरांपासून बनतात शब्द, शब्दांपासून बनते कविता, मुकेश रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता। तिळाचा स्नेह, गुळाची गोडी, राजेश रावांचं नाव घेते सुखी राव आमची जोडी। म्हणतो हास, नरेश रावांचं नाव घेते मकर संक्रांतीला खास। तर प्रेक्षक बंधूंनो, ह्या ज्या टाळ्या वाजून सर्वांचं स्वागत करतात आहे, ह्या नंदनवन परिसरामध्ये असणाऱ्या शिवनगर या भागामध्ये आज मकर संक्रांतीचा तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा एक सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आजच्या या आयोजनामध्ये असंख्य महिलांनी हिरिरीने भाग घेतला। कोणी उखाणे म्हटले तर कोणी या कार्यक्रमाची रूपरेषा या संदर्भामध्ये माहिती दिली आणि एकूणच सांगायचं झाल्यास महाराष्ट्राचा हा वसा अद्यावत कायम राहणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक सण साजरे केले जातात, त्यापैकीच एक
म्हणजे मकर संक्रांतीचा हा सण मोठ्या हर्षोल्लासामध्ये आज सबंध महाराष्ट्रात साजरा केला जातो आणि याच शृंखलेमध्ये या परिसरामध्ये साजरा करण्यात आला. लहान मुलांची लूट असेल आहे, उखाणे असेल आहे किंवा या कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती असेल आहे, ही सर्व महिलांनी दिलेली आहे. सर्व महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो आणि टाळ्यांच्या गजरात सर्व लोक सर्वांचं स्वागत करताना दिसतात आहे. नागपूरच्या शिवनगर परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट उदयसह संजय मिरे, AHN न्यूज नागपूर. पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.